धुळ्यात चामुंडा माता मंदिराच्या भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आयोजन, रविवारी त्रिशूल अनावरण। रंगदेवता थिएटर्सतर्फे धुळेकर नाट्यरसिकांसाठी ऑल दी बेस्ट या धमाल विनोदी नाटकाची मेजवानी। शिरपूर पोलिसांनी घरफोडी करणारी आंतरराज्य टोळी केली जेरबंद, 1 लाखांचा मुद्देमाल जप्त। आणि मिशन ग्रीन धुळेला वेग, मी धुळेकर संघटनेतर्फे वाहतूक पोलीस शाखेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम। धुळे शहरातील पांझरा नदीकाठी हत्तीडोहाजवळ चामुंडा माता नगर, एकविरा मंदिर रोड, देवपूर धुळे येथे आदिशक्ती कुलस्वामिनी श्री चामुंडा माता मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा गुरुवार दिनांक 2 ते 5 जुलैपर्यंत संपन्न होणार आहे। त्यानिमित्ताने रविवारी सकाळी 10 वाजता स्वामीनारायण मंदिराचे आनंद जीवन स्वामी आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते मंदिर आवारातील 50 फुटी त्रिशूलचं अनावरण होणार असल्याची माहिती मंदिराच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष पंढरीनाथ बडगुजर यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी उपाध्यक्ष गुलाब बडगुजर, राजेंद्र नंदवाळकर, मनोहर बडगुजर, संजू बडगुजर, राजू बडगुजर, गोकुळ बडगुजर, विनायक बडगुजर, सतीश बडगुजर, शशिकांत चौधरी, पुष्कर दीक्षित, निंबा बडगुजर, विजय बडगुजर, अशोक बडगुजर उपस्थित होते। चामुंडा माता ट्रस्ट ही संस्था नोंदणीकृत करण्यात आली असून पंढरीनाथ बडगुजर हे अध्यक्ष आहेत। त्यांनी स्वमालकीची जागा मंदिरासाठी दान केली असून मंदिराला आतापर्यंत 77 ते 78 लाख रुपये खर्च आलाय। 5 फुटी उंचीच्या काळ्या पाषाणाची चामुंडा मातेची मूर्ती ठेवण्यात येणार आहे। चामुंडा माता ही अनेक कुळांचं कुलदैवत आहे। या मंदिरासाठी विदेशातील बडगुजर समाज बांधवांनी 17 ते 18 लाख रुपयांची देणगी दिली आहे। रवी बेलपाठक हे मंदिराचे आर्किटेक्ट असून तामिळनाडूचे PV सुरेश शिल्पी यांनी चामुंडा माता मंदिराला सुंदर असा आकार दिला आहे। मुख्य प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला पालकमंत्री नामदार जयकुमार रावल, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार अमरीशभाई पटेल, माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे, खासदार डॉक्टर शोभा बच्छाव, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, आमदार काशीराम पावरा, आमदार मंजुळा गावित, आमदार अनुप अग्रवाल, आमदार राम भदाने, माजी आमदार कुणाल पाटील, भूपेशभाई पटेल, महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, पोलीस अधीक्षक विशाल आनंद, मनपा आयुक्त नितीन कापडनीस, स्थायी समिती सभापती लताबाई पोद्दार, माजी महापौर जयश्री अहिरराव, प्रतिभा चौधरी, चंद्रकांत सोनार, प्रदीप करपे, सुनील सोनार, रवी बेलपाठक, PI समाधान वाघ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर रवींद्र सोनवणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत। प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी सकाळी 8:30 वाजता वीर शिरोमणी महाराणा प्रताप चौक येथून शोभायात्रा काढण्यात येईल। शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजी सकाळी 9 वाजेपासून प्राथमिक संकल्प, भद्रसूक्त पठन, प्रथम संकल्प पंचांगकर्म, वास्तुमंडल पूजन, योगिनी मंडल पूजन, जलाधिवारा, सायंपूजन, पांझरा मातेची आरती आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न होतील। शनिवार दिनांक 4 जुलै रोजी सकाळी 9 वाजेपासून हवन, नवग्रह रुद्रपूजन यासह धार्मिक कार्यक्रम संपन्न होतील। तिसऱ्या दिवशी रविवारी उत्तरपूजन, मूर्ती स्थापना, पूर्णाहुती आदी कार्यक्रम होतील। प्राणप्रतिष्ठा पूजा वेदमूर्ती पुष्कर महेंद्र दीक्षित गुरुजी यांच्या हस्ते होईल। रविवारी 5 जुलै रोजी दुपारी 12 वाजेपासून महाप्रसादाचं वाटप होईल। ट्रस्टच्या वतीने पत्रकार बांधव आणि सर्व समाज बांधवांना विनंती केली होती आणि जो आता प्राणप्रतिष्ठा सोहळा लवकरच संपन्न होते सर्वांच्या सहभागाने सहकार्याने, त्या दृष्टिकोनातून उद्या सकाळी 10 वाजता रविवार इथंच मंदिराच्या परिसरात 50 फूट त्रिशूळचा मा चामुंडा त्रिशूळ तीर्थस्थळाचा अनावरण सोहळा संपन्न होते। माननीय अनुप भैया अग्रवाल शहराचे आमदार आणि मठाधिपती स्वामीनारायणचे आनंद जीवन स्वामी यांच्या उपस्थितीत आणि समाज बांधवांच्या उपस्थितीत सर्वांनी उपस्थित राहा अशी मी विनंती करतो सर्वांना। त्यानंतर 2 ते 5 जुलैच्या दरम्यान जो आपला प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे, तर चोटीला इथून काही आमचे विश्वस्त आता चोटीला मुख्य स्थान उगम स्थान जे चोटीला इथे गेलेले आहेत, ती ज्योत आल्यानंतर ती प्रज्वलित होऊन 2 तारखेला सकाळी 8:30 वाजेला स्वस्तिक चौकातून ते ज्योतीचं आणि या मातेचं महाबलीपुरमधून आलेली जी काळ्या पाषाणातली जी मूर्ती आहे हिचे जल्लोषाच्या याच्यात आणि वातावरणात आपण वाजत गाजत सगळ्या समाज बांधवांच्या साक्षीने आज आपण तिचं मिरवणुकीने स्वस्तिक चौकातून
गोपालकी हाऊसकडून श्रीराम मंदिरपासून गांधी पुतळ्यापासून आणि माता एकविरा रोडापासून ही विराजमान होईल आणि 3 आणि 4 तारखेला सपत्नीक होम हवन पूजा इथे विधी मार्ग पुष्कर दीक्षित यांच्या माध्यमातून पार पडणार आहेत आणि 5 तारखेला आपले जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल आणि जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन आणि स्थानिक आमदार आपले अनुप भैया आहेत, मंजुळाताई गावित आहे, राम बदाने आपले कुणाल बाबा पाटील आहे, राजवर्धन कदम बांडेजी आहेत आणि आपले महापौर आहेत माजी, त्यांच्या सर्वांच्या आणि सगळ्या लोकसहभागातून सगळं सहकार्यांनी आपण जे इथं प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, तरी सर्वांनी या कार्यक्रमात उपस्थित राहावे असे मी ट्रस्टच्या वतीने विनंती करतो. जय. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. रंगदेवता थिएटर्स यांच्या वतीनं धुळ्यातील नाट्य चळवळ पुनश्च एकदा जोरदार वाटचाल करीत आहे. त्या अंतर्गत आतापर्यंत पाहिले ना मी तुला, ॲनिमल, थेट तुमच्या घरातून अशी दर्जेदार व्यावसायिक नाटके धुळेकरांच्या सेवेत दाखल होऊन गेली आहेत. त्याला धुळेकरांचा रसिकांचा उत्तम असा प्रतिसाद लाभला. आता संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालणारं ऑल टाईम हिट ऑल दी बेस्ट हे नव्या टीमचं कोरं करकरीत धमाल विनोदी नाटक रंगदेवता थिएटरचे चंद्रशेखर आबा पाटील, भटू चौधरी धुळेकरांसमोर घेऊन येत आहेत. या नाटकाचा धुळ्यात लवकरच 5,000वा प्रयोग होणार आहे. या नाटकाचे लेखक दिग्दर्शक देवेंद्र पेम हे असून संपूर्ण महाराष्ट्रात हे नाटक सध्या हाऊसफुल सुरू आहे. धुळेकर नाट्यरसिकांनी देखील या नाटकाचा नक्की आस्वाद घ्यावा आणि आपल्या ताणतणावापासून मुक्त व्हावं. दिनांक 6 जुलै 2026 रोजी हिरेभवन या ठिकाणी सायंकाळी ठीक 8 वाजता या नाटकाचा प्रयोग होणार आहे. त्याची तिकीट विक्री सुरू आहे. तिकिटांसाठी आयोजक भटू चौधरी यांच्याशी 70 252 338 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. शिरपूर तालुक्यात घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील 3घांना शिरपूर शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून दागिन्यांसह लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नवे अंतुर्ली येथे राहणाऱ्या विलास देवीदास इशी यांचे घर 12 मे रोजी चोरट्यांनी फोडले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे PI किशोर कुमार परदेशी यांनी गुन्हा उघडकीस आणण्याकामी तपास पथक तयार केलं. दरम्यान सारंगखेडा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील अटकेतील आरोपींनी शिरपूरच्या गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती मिळाल्यानंतर शिरपूर शहर पोलिसांनी मिठाराम भाऊसिंग तडवी, राहणार अंबासुका, तालुका सेंधवा, रतला मालसिंग मेहडे आणि जगदीश प्रताप किराडे, दोघे राहणार अंबासुका, मोहाला, तालुका सेंधवा या 3घांना ताब्यात घेतलं. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी अंतुर्लीच्या घरफोडीची कबुली देऊन चोरीचे दागिने हे मध्य प्रदेशातील सेंधवा येथील सराफा दुकानदाराला विकल्याचं सांगितलं. त्यानंतर पोलीस पथकाने आरोपींसह सेंधवा येथे जाऊन तपास केला. किशोर मोतीलाल सोनी या सराफाने आरोपींकडून दागिने खरेदी केल्याचं मान्य केलं. त्याच्याकडून हे दागिने हस्तगत करण्यात आले. आरोपींची अजून चौकशी केली असता त्यांनी दिनांक 14 मे रोजी बोरगाव, तालुका शिरपूर येथे घरफोडी केल्याचं कबूल केलं. या घरफोडीचे दागिने त्यांनी सेंधव्याच्या शांतीलाल सोनी ज्वेलर्सला विकल्याचं सांगितलं. या ज्वेलर्सकडून हे दागिने जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी 42,000 रुपये किमतीचे 14 ग्रॅम वजनाच्या पिवळ्या धातूची लगड, 2,555 रुपये किमतीची 55 ग्रॅम चांदीची लगड, 20,000 रुपये किमतीची 10 ग्रॅम पिवळ्या धातूची लगड, 42,000 रुपये किमतीचे 1,000 ग्रॅम चांदीचे 2 बिस्किट व 1 लगड असा 1,06,550 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक विशाल आनंद, ASP अजय देवरे, DYSP विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे PI किशोर कुमार परदेशी, हेमंत खैरनार, रवींद्र आखडमल, अतुल पाटील, गोविंद कोळी, विनोद आखडमल, आरिफ तडवी, मनोज महाजन, सचिन वाघ, योगेश दाभाडे, भटू साळुंके, सोमा ठाकरे, मनोज दाभाडे, प्रशांत पवार, मिथुन पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. वाढत्या तापमानावर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने मिशन ग्रीन धुळे अंतर्गत मी धुळेकर संघटनेतर्फे धुळे शहर वाहतूक पोलीस शाखेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं. धुळे शहरात दरवर्षी उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून शहराचं तापमान कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड होणं ही काळाची गरज असल्याची भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.
त्यानुसार मिशन ग्रीन धुळे अभियानांतर्गत शहरातील विविध ठिकाणी वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून वाहतूक पोलीस कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं। यावेळी वाहतूक पोलीस निरीक्षक प्रशांत महाले, पोलीस उपनिरीक्षक दिनेश काळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अब्बास शेख तसेच मी धुळेकर संघटनेचे अध्यक्ष निरंजन भतवाल यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं। याप्रसंगी पोलीस निरीक्षक प्रशांत महाले यांनी पर्यावरण संतुलन राखणं ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचं सांगत पर्यावरण संतुलनाशिवाय जगणं कठीण आहे, त्यामुळे प्रत्येकाने वृक्ष लागवडीच्या राष्ट्रीय कार्यात सहभागी होऊन झाडे लावा आणि त्यांचं संगोपन करा असं आवाहन केलं। कार्यक्रमाला मी धुळेकर संघटनेचे दिनेश वाघ, छोटू पोद्दार, फरदीन शेख, अनिल विस्पुते, आफ्रिदी शेख, किशोर बोरसे, वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। प्रशांत महाले, सहाय्यक पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा। आज रोजी मी धुळेकर संघटना यांच्या वतीने आपल्या वाहतूक शाखेच्या प्रांगणात वृक्षरोपण केलेलं आहे। मी सर्व धुळेकरवासी व आमच्या डिपार्टमेंटतर्फे हे जो कार्यक्रम उपक्रम आमच्याकडे राबवला त्याबाबत मी धन्यवाद व्यक्त करतो। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल।